कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. या मार्गावरील भामटे इथं मोठ्या वळणावर विक्रम देसाई, बाबासाहेब देसाई, नामदेव पाटील, प्रसाद पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचं एकूण 38 गुंठे क्षेत्र रस्त्यात गेले. काही दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांनी आंदोलन करून रस्त्यात गेलेल्या शेतजमिनीचा रास्त मोबदला मिळावा यासाठी काम बंद पाडलं होतं. यानंतर संबंधित ठेकेदारानं मोबदला देण्याची कार्यवाही सुरू आहे असं सांगून शेतकऱ्यांच्या अप्रोक्ष कामाला सुरुवात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज सकाळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ठेकेदारानं पोलीस बंदोबस्त घेऊन कामाला सुरुवात करण्याचं नियोजन केलं होतं. मात्र शेतकऱ्यांनी या ठिकाणी काम होऊ दिलं नाही. त्यानंतर सायंकाळी प्रभारी प्रांताधिकारी प्रसाद चौगले यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि शेतकऱ्यांना 8 दिवसात मोबदला देऊ असं आश्वासन दिलं. तर आता एक कळे गगनबावडा रोडचं जे काम सुरू आहे आपल्याकडे, त्यामध्ये आता ज्या लोकांनी डॉक्युमेंट जमा केलेले आहेत त्यांचे पैसे एक 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही जमा करण्याची बचत करणार आहे. आणि इतर लोकांना पण मी आवाहन करतो, जे लोक बाधित झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर त्यांचे सगळे जे डिटेल्स आहेत पेमेंटसाठीचे ते लवकरात लवकर जमा करावे, जेणेकरून इतर लोकांना पण आम्हाला लवकरात लवकर पेमेंट देता येईल. आणि रस्ता पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं, जेणेकरून काय की पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करणं आवश्यक आहे, जेणेकरून की अपघात वगैरे व्हायचं प्रमाण म्हणजे कमी करता येईल आपल्याला आणि लोकांना म्हणजे रहदारीसाठीची सोय. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत आम्ही पक्का रस्ता करू देणार नाही या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आता जे प्रात साहेबांनी सांगितलं तुमचं पेमेंट वगैरे जमा करून घ्या, कागदपत्र जमा करा, हे आम्हाला मान्य नाही. इतर भागात 4 पटीनं जमा होतं, इकडे 2 पटीनं जमा होतं, असा अन्याय का? मंत्रिमंडळात निर्णय झालेला असताना साहेब म्हणते मंत्रिमंडळातला निर्णय अजून अंमलात आलेला आहे नाही. मग हे अन्याय होऊ नये. आमची जमीन 22 गुंठ माझी वैयक्तिक जमीन गेली आहे, कवडी म्हणून दरानं जमीन जाते, याची शासनाला दखल घ्यावी. यावेळी विक्रम देसाई, बाबासाहेब देसाई, नामदेव पाटील, प्रसाद पाटील, अस्ती पाटील यांच्यासह अन्य शेतकरी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.